हॅलो, कसे आहात सगळे? आज ऑफिसमधून मी अर्धा तास लवकरच निघाली होती. ॲक्च्युली माझी एक फ्रेंड होती, ती येणार होती. तिला मी काही कॉस्मेटिक्स सांगितले होते, तर ती बोलली मी नाशिकला येतेच आहे, तर येताना घेऊन येते, म्हणून मी लवकर निघाली होती. तिच्याकडून कॉस्मेटिक घेऊन मी निघतच होती घरी, तर म्हटलं मम्मीकडे जाऊन येऊया. रस्त्यातच मम्मीचं घर लागतं, तर मग म्हटलं मम्मीकडे जाऊन या. मम्मीकडे राज आलेलाच होता. राज म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, मला फार आवडतो तो. म्हटलं तर त्याला भेटूनच जाऊ आपण. तर मी इकडे आली होती घरी. आल्या तो इतके छान स्माईल वगैरे करत होता, त्याला वाटलं त्याची मम्माच आली. तर तो एकदम त्याने दरवाजा उघडल्यावर रिॲक्शन दिली. तर हे बघा, इथे त्याची मस्ती चालू होती. आता त्याची ॲक्च्युली मम्मी आली होती, तर तो दरवाजा उघडण्याची धडपड करत होता. हे बघा, मम्मी आल्यानंतर त्याचे रिॲक्शन बघा किती मस्त होते. एकदम असा खुश झाला होता. मला फार म्हणजे खूप क्यूट वाटला तो ना त्या क्षणी. बहीण येण्याचीच वाट बघत होती मी पण. ती आल्यावर निघू म्हटलं, ती पण बोलली थांब मी येईपर्यंत. म्हणते आली आणि थोड्या वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि आम्ही लगेचच निघाली. म्हणजे मला बाय वगैरे करवतात. इतका क्यूट आहे ना तो. त्याला आपण रागवलं आणि थोड्या वेळाने त्याला परत घेतलं ना, जवळ बोलवलं ना, तर लगेच येतो. असं राग मनात ठेवत नाही तो. म्हणून मला खूप आवडतं. एकदम त्याचं ना असं त्याच्या फेसकडे बघितलं ना, एकदम अशी दया येते. त्याला मी किस वगैरे केलं, हागी केली आणि मग मी फायनली निघाली. त्याला सोडून जायचं नव्हतं, पण मग मला घरी जायला लेट होत होतं. परत मला ग्रॉसरी शॉपमधून काही वस्तूही घ्यायच्या होत्या, जे की मला लागणार होत्या. त्यामुळे मी तिकडून निघाल्यानंतर आमच्या इकडच्याच ग्रॉसरी शॉपमध्ये गेली आणि मला ज्या वस्तू लागणार होत्या त्या मी घेऊन सोसायटीमध्ये एंट्री केली. आणि पृथ्वी खालीच खेळत असतो ह्या टायमाला. त्याला भेटते मी नेहमी, पण जेव्हा पण मी येते ना ऑफिसवरून, त्याला भेटून मगच मी वरती येते. त्याला परत एक रिमाइंडर मला द्यायचं असतं की ह्या टायमाला तुला वरती यायचं आहे. वर आली आणि कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाली, दिवाबत्ती केली आणि म्हटलं थोडं रिलॅक्स करू आणि मग जेवण बनवायला लागूया. जेवणाला आज काही जास्त नव्हतं. आज आम्हाला साधंच करायचं होतं. फक्त अंडा पावच करणार होती त्यात, पण माझ्यासाठी आणि पृथ्वीसाठी चपात्या, बाकी यांच्यासाठी पाव होते. आणि बघा, हे कॉस्मॅटिक होते जे की मी माझ्या मैत्रिणीला सांगितले होते आणायचे. ॲव्हॉन कंपनीचे आहेत, खूप छान आहे. तिचा मी रिझल्ट बघितला होता, म्हणून मी पण ऑर्डर केले होते. तर एक नाईट क्रीम होती, डे क्रीम होती आणि हे टोनर होतं. तुम्हाला माझा फेस मी जवळून दाखवते बघा. खूपच स्पॉट आले होते. माहीत नाही का, पण याच्या आधी पण होते, पण इतके दिसत नव्हते आणि ते आत्ता खूप दिसायला लागले होते. तर म्हटलं ही क्रीम अप्लाय करून बघूया कशी, कारण मी रिझल्ट बघितला आहे, म्हणून म्हटलं की यूज करून बघू मला सूट होते की नाही. तर सूट झाली तर नक्की मी तुम्हाला सांगेल. हे झाल्यानंतर मी म्हटलं की जेवण करून घेऊया. तर माझ्यासाठी मी एक साधं आणि सिम्पल ऑमलेट बनवून घेतलं होतं. चपाती ऑलरेडी झालेली होती. चा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.